आपल्या युद्धासाठी उपस्थित आहे का कोण? आपला एकही मावळा इथे उपस्थित नसताना, आपला खेळ इथे संपलेला असताना तिथून पुढे यांनी बेटावर जी गडाची माहिती घेतली कोल्यांना फितूर करून, तिचा उपयोग झाला. गनिमी काव्याला सुरुवात झाली. गनिमी कावा कसा? हरत आलेलं युद्ध आणि संपत आलेला खेळ जे पलटून जिंकतात त्यालाच तर गनिमी कावा असं म्हटलं जातं. आपला खेळ इथं संपला. पलटला कुठे? उदयभान लाट मारून कल्याण दरवाजाकडे पळू लागला. उदयभान पळतोय पळतोय, पळता पळता दरवाजा दिसला. दरवाजा उघडायचा, उदयभानानं पळून जायचा विचार केला. विचार येण्याआधी उदयभानाला एक आवाज आला. आवाज देण्याकरिता कल्याण दरवाजाला होता का कोण? एकही मावळा नव्हता. तरी सुद्धा उदयभानाला आवाज आला. आवाज काय होता माहितीये का? अरे उदयभाना, अरे हिजड्याची अवलाद तुझी, माझा मुलगा रक्ताच्या थरव्यात पडून मेला आणि तू छातीत लात मारून पळून निघाला. अरे असं हिंमत 80 वर्षाच्या म्हाताऱ्यासोबत चाल खेळ. उदयभान चाल खेळू लागला. उदयभानाच्या अंगावर झेप घेतली. उदयभानाला आडवा पाडला. त्याच्या छातीवर बसून 80 वर्षाचे म्हातारे मामा शेलार मामा यांनी उदयभानाचा दाताने गळा फाडला. इथं संपलेला खेळ. शेलार मामांनी कल्याण दरवाजावर पलटला. गनिमी काव्यात वाटा सादर करत कल्याण दरवाजापासून गड कोल्हाना जिंकायला चालू केला. तुम्ही विचार करत असाल, सगळं सैन्य इथे लढत असताना शेलार मामा कल्याण दरवाजावर एकटेच काय करत होते? शेलार मामा कल्याण दरवाजावर एकटे नव्हते. हा गनिमी काव्याचा भाग होता. मालुसरे ज्या कड्यानं गडावर आले तो त्रिकोणी कोपरा आहे. त्रिकोणी कोपऱ्यामध्ये 500 सैनिक आले. समोरून 1800 सैन्य अंगावर आलं. हे सैन्य झेपणार आहे का? युद्ध होईल का समोरासमोर? मग यांनी काय केलंय? पश्चिम भागामध्ये तानाजीराव मालुसरे यांनी गनिमी कावा कसा केला? कोपऱ्यामध्ये 500 समोरून 1800 झेपले नाही तर मागे मागे सरकत जाऊ. मागे सरकल्यानंतर ना अशी गर्दी होईल. गर्दी झाल्यानंतर कोपऱ्यात अडकल्यानंतर ना अशी तलवार चालवून आपण कोणाची ढाल तोडू शकत नाही. ढाल तोडायची म्हटलं जितकी तलवार मागे जाणार तितकाच जबरदस्त आपण वार पुढे करणार. आता तुम्ही जर अशा गर्दीमध्ये अशी तलवार उचलली, समोरच्याला लागल का? आपल्या सैनिकांना लागणार आहे. पहिली तलवार आपल्या सैनिकाला लागेल. मग त्या कोपऱ्यात अडकल्यानंतर ना उड्या फेकून मारता येणार नाही, शत्रूला मारता सुद्धा येणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये अडकण्यापेक्षा माशाला चारा टाकून जसं कोपऱ्यात बोलवलं जातं, तानाजीराव मालुसरे 200 सैनिक घेऊन गडावर आले. उदयभानाचा 1800 तटबंदीचं सैन्य त्या कोपऱ्यात बोलवलं. कोपऱ्यात बोलवल्यानंतर मागून येणार शेलार मामांसोबत असणारं 360 सैन्य हे कल्याण दरवाजानं गडावर आलं. तिकडूनही आपलं सैन्य, इकडूनही आपलं सैन्य. उदयभानाचं सैन्य हे मध्ये सापडलं. मध्ये सापडल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी उड्या फेकून मरता येणार नाही आणि तलवारी फिरवून मारता सुद्धा येणार नाही. इकडे लढत असेल तर आपला तिकडून मावळा त्याला मारू शकतो. या विचारानं त्यांनी या ठिकाणी शेलार मामा कल्याण दरवाजानं गडावर आले. शेलार मामांसोबत 360 लोक होती. तानाजी मालुसरेंसोबत 200 लोक गडावर आली होती. तुम्हाला सांगतो या ठिकाणी लक्ष दिलं ही 200 ही 360 560 इतकी लोक होतात. मग ही 60 लोक कोण होती? मालुसरे तर 500 घेऊन आलते. कोळीवाड्यावर जागरण गोंधळ घातला. ती लोक गडाची माहिती देणार नव्हती. पण त्या कोळ्यांना सूर्याजीनं असं कापलं, असं मीठ चोळलं की त्या कोळ्यांनी आपल्याला गडाची माहिती द्यायचं तर सोडा मदतीचा हात दिला आणि कल्याण दरवाजा उघडून उदयभानाला ठार मारायला त्यांनी साथ दिली. सूर्याजी आला. सूर्याजी आल्यानंतर ना दादाला शोधू लागला. दादाला शोधू लागलेला असताना दादाचा इथे देह कोसळलेला पाहिला. अरे दादा बोल. दादा मावळे पळू लागले. दादा काही बोले ना. दादा जागेवरनं हले ना. सूर्याजीला समजलं सक्का भाऊ सोडून गेला. सूर्याजीनं कसलाही विचार न करता परतीच्या दोराला धाव घेतली. परतीला लागलेल्या सैनिकांचा दोर कापला. बाकीच्या मावळ्यांना सांगितलं अरे आपला बाप इथे रक्ताच्या थरव्यात पडून मेला. भगवाई सारखे कुठे पळून निघाला? गडाच्या कड्यावरून उड्या फेकून मरण्यापेक्षा लढून मारा, नाहीतर बांगड्या साड्या घाला. गडाच्या कड्यावरनं उड्या फेकून मारा. मी परतीचे दोर केव्हाच कापून टाकले आहेत. मांजरासारखं पळणारं मावळं शत्रूच्या अंगावर सिंहासारखं फिरलं.
बांधे किल्ल्यावरील शत्रूचा हिरवा ध्वज खाली झाला, भगवा ध्वज फडकला. इथून समोरच्या दिसणाऱ्या राजगडावर 3 वेळा तोफेचा इशारा गंज पेटून प्राप्त झाला. जिजामाता म्हणते, बघ शिवबा, गड कोंढाणा स्वराज्यात आला. माझ्या ताण्यानं गड कोंढाणा हा विजय केला. महाराजांना आनंद झाला. लक्ष देऊन ऐका शांतपणे. महाराजांचा आनंद जिजामातेपेक्षा वेगळा होता. महाराजांचा आनंद कसा होता? महाराजांचे आनंद अश्रू खाली कोसळू लागले. कधी जातोय, कधी माझ्या ताण्याला भेटतोय, अरे कधी त्याला मिठीत घेतोय आणि गड कोंढाणा जिंकल्याचा आनंद साजरा करतोय. महाराजांच्या आनंद अश्रू खाली कोसळू लागलेले असताना महाराजांनी कृष्णाबीडला फगीर घातली, टाच मारली. महाराज कल्याण दरवाजाच्या पायथ्याशी आले. महाराजांनी पहिलंच पाऊल गडावर टाकलं. स्वागतासाठी एकही मावळा उपस्थित नसताना महाराजांना जाणवलं गडावर काहीतरी दुःखाचं सावट पसरलं आहे. येऊन पाहतात तर काय, गोलवेड्यावर मावळे रडत बसले होते. मावळे रडण्यामागचं कारण पाहिलं. महाराजांचं या ठिकाणी लक्ष गेलं. अरे ज्या मावळ्याला मिठीत घेऊन गड कोंढाणा जिंकल्याचा आनंद साजरा करायचा होता, त्याच मावळ्याला पाहिलं. महाराजांना दिसू लागले, अरे इंच इंच जखमा अंगावर झालेले असताना, मालुसरेंचे या ठिकाणी रायराय असे तुकडे पडलेले असताना महाराज रडू कोसळले. मालुसरेंच्या देहा शेजारी मांडी घालून बसणाऱ्या महाराजांनी कमरेचा शेला काढला. मालुसरेंचा रक्ताने माखलेला तो चेहरा पुसला. बाकीच्या मावळ्यांना सांगितलं, माझा ताना या स्वराज्याला सोडून गेला. स्वराज्यात गड आला पण माझा सिंह गेला, गड आला पण माझा सिंह गेला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.